प्रोजेक्ट मीटिंगमध्ये कुणीतरी तुम्हाला विचारतं की हे सिस्टीम कशी चालते, त्यावेळी तुम्ही एखादा फ्लो चार्ट किंवा ब्लॉक डायग्राम ब्लॅकबोर्डवरती किंवा कागदावर काढून दाखवता. कधीकधी तुम्हाला डॉक्युमेंटेशन करायचं असतं आणि तुमच्याकडे काही टूल्स आहेत जसे व्हिजिओ, त्याचं लायसन्स नसतं. अशावेळी तुम्ही जे डायग्राम्स असतात ते कसे क्रिएट करा, तर असंच एक टूल आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीचं मराठी चॅनल आहेत आणि तुम्ही पाहत आहात टूल्स एव्हरी कोडर मस्ट नो या मालिकेतील नवीन भाग. आज आपण पाहणार आहोत Draw.io म्हणजेच diagrams.net. हे एक फ्री ऑनलाईन टूल ज्याचा वापर तुम्ही डायग्राम्स बनवण्यासाठी करू शकता. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चला तर जाणून घेऊया हे Draw.io टूल कसं वापरतात आणि ते कसं काय आहे. चला तर पाहूया हे Draw.io काय टूल आहे. जसं मी आधी म्हटलं की एखाद्या मीटिंगमध्ये तुम्हाला कोणीतरी विचारतं की ही सिस्टीम कशी चालते, तेव्हा तुम्ही ब्लॅकबोर्डवरती किंवा कागदावरती फ्लो चार्ट किंवा ब्लॉक डायग्राम काढायला सुरुवात करता समोरच्याला समजवण्यासाठी. किंवा जर तुम्हाला एखादा डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक डायग्राम टाकायचं पण तुमच्याकडे व्हिडिओसारख्या टूल्सचं लायसन्स नाही आहे, तर तुम्ही काय कराल. तर अशाच वेळी तुम्हाला मदतीला येते ते Draw.io. Draw.io हे एक फ्री टूल आहे जे खूप पॉवरफुल टूल आहे, ज्याचा वापर आपण असे डायग्राम्स बनवण्यासाठी, फ्लोचार्ट बनवण्यासाठी सहज करू शकतो. डेव्हलपर्स, आर्किटेक्ट, प्रोजेक्ट मॅनेजर सगळ्यांसाठी एक कॉमन प्लॅटफॉर्म आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते फ्री आहे, क्लाउडवर आहे, ब्राउझरमध्ये चालतं आणि सगळा डेटा क्लाउडच्या ॲपमध्ये सेव्ह होतो. म्हणजेच काय, तर आता तुम्ही जी काही कल्पना करत आहात ती कागदावर न उतरता डिजिटल पद्धतीने क्लिअर आणि प्रोफेशनलरित्या तुम्ही एका डायग्राममध्ये सादर करू शकता आणि ते देखील फ्री आणि क्लाउडमध्ये सेव्ह केलेलं. म्हणजेच कुठूनही तुम्ही ते ॲक्सेस देखील करू शकता. हे Draw.io वापरायचं कसं, अगदी सोपं आहे. एक ब्राउझर उघडा, टाईप करा app.diagram.net. बस, कोणतंही इन्स्टॉलेशन नाही, सगळं ऑनलाईन. ते विचारेल तुम्हाला फाईल कुठे सेव्ह करायची आहे. गुगल ड्राईव्ह, वन ड्राईव्ह, गिटहब किंवा तुमच्या PCवरती तुम्ही हवी तिथे ते सेव्ह करू शकता. डाव्या बाजूला तुम्हाला विविध शेप्स, लायब्ररीज, फ्लो चार्ट, UML, AWS, डेटाबेस वगैरे दिसेल. मधोमध आहे तुमचा कॅनव्हास जिथे तुम्ही तुमची डिझाईन करू शकता. वरती टूलबार आहे जिथून तुम्ही तुमचं कलर, लाईन, टेक्स्ट, स्टायलिंग सिलेक्ट करू शकता. शेप्स आहेत जे ड्रॅग अँड ड्रॉप करा, ॲरो लावा आणि तुमचा डायग्राम रेडी होईल. तुम्हाला अगदी सजवायचं असेल तर रंगही बदलू शकता, हवं तर डार्क मोड देखील वापरू शकता. Draw.io तुम्हाला फक्त डिझाईन नाही करून देत, तर एक स्मार्ट डिझाईन बनवायला शिकवते. असं सहजरित्या तुम्ही Draw.io वापरू शकता, कोणत्याही इन्स्टॉलेशनची गरज नाही. आता हे Draw.io तुम्ही कुठे आणि कशासाठी वापरू शकता. उदाहरण द्यायचं म्हटलं तर सिस्टम आर्किटेक्चर डायग्राम, फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस यांचं कनेक्शन दाखवण्यासाठी तुम्ही हे टूल वापरू शकता. त्यानंतर UML डायग्राम, क्लास, ऑब्जेक्ट, सिक्वेन्स, ॲक्टिव्हिटी सगळं काही व्यवस्थित दाखवता येते. त्याशिवाय ER डायग्राम, डेटाबेस टेबल्स आणि रिलेशनशिप दाखवण्यासाठी देखील तुम्ही हे टूल वापरू शकता. फ्लो चार्ट्स, अल्गोरिदम किंवा लॉजिक डिझाईन करताना सोपं आणि क्लिअर असं डायग्राम तुम्ही यात क्रिएट करू शकता. नेटवर्क डायग्रामसाठी तुम्ही हे वापरू शकता. AWS किंवा अजूरसाठी काही तयार टेम्पलेट्स देखील यात आहेत. कधीकधी मी हे कोड लिहिण्यासाठी Draw.io देखील वापरतो. त्यात तुमच्या लक्षात येतं की कुठे लॉजिक चुकतं आहे, कुठे सिस्टीम ओव्हरलॅप होते, हे सगळं काही तुम्ही तिथे वापरू शकता. Draw.io हे फक्त टूल नाही तर एक थिंकिंग पॅड आहे जिथे तुम्ही तुमचं लॉजिक, तुमची कल्पना आकार देऊ शकता. चला तर पाहूया हे कोलॅबरेशनमध्ये हे टूल कसं वापरू शकतात. Draw.ioची सगळ्यात खास गोष्ट ही कोलॅबरेशनच आहे. गुगल ड्राईव्ह किंवा वन ड्राईव्हवर सेव्ह केलेला डायग्राम तुम्ही तुमची टीम एकाच वेळी काम करू शकता. एकाच डायग्रामवरती रिअल टाईममध्ये एडिटिंग करू शकता. तुम्ही Draw.ioमध्ये व्हर्जन हिस्ट्री पाहू शकता, तुमची जुनी डिझाईन रिट्रीव्ह करू शकता
आणि हो, डायग्रामवरती थेट फीडबॅक देखील देऊ शकता. जर तुम्हाला ते एक्सपोर्ट करायचं असेल तर PNG, PDF, SVG यामध्ये जसं हवं तसं तुम्ही ते एक्सपोर्ट करू शकता. गेटअप इंटिग्रेशन केल्यामुळे तुमचे डायग्राम डायरेक्टली कोड बेसमध्ये स्टोअर करता येते. तसेच कॉन्फ्लुएन्स आणि जीरामध्ये देखील Draw.io उपलब्ध आहे. जाता जाता काही टिप्स सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे Draw.ioमध्ये खूप सारे टेम्पलेट्स आहेत. सो टेम्पलेट्सचा वापर करा. काही सर्व गोष्टी तुम्ही स्क्रॅचपासून सुरू करायची गरज नाही. टेम्पलेट्स वापरलात तर तुमचा वेळ देखील वाचेल. ऑटो लेआउट आणि ग्रीडचा वापर केलात तर तुमच्या डायग्रामला प्रोफेशनल लुक देता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक प्रोजेक्टसाठी व्हिज्युअल डॉक्युमेंटेशन ठेवा, जे भविष्यामध्ये खूप उपयोगी पडेल, तुमच्यासाठीही तुमच्या टीमसाठी देखील. Draw.io म्हणजे एक कोड फ्री क्रिएटिव्ह स्पेस आहे, जिथे कोडर आपल्या कल्पनांना शेप देतो. तर मित्रांनो, हा होता आजचा टूल, Draw.io टूल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.